जय महाराष्ट्र. मी सन्माननीय राष्ट्रवादीचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी जिल्हाधिकारी कार्यालय इथं आलो होतो. वेतन श्रेणी S30 त्यापुढील अधिकाऱ्यांनाच एसी लावण्यास मुभा आहे असा शासनाचा GR असून सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना मी ते सगळे त्यांनी काढलेले पत्र, सगळ्या विभागांना काढलेले पत्र आणि तो शासन निर्णय हा दाखवला आणि कदाचित त्यांनाही थोडंसं टेन्शन आलं असेल तर त्यांनी मला असं सांगितलं की कुठल्या तरी कार्यालयात मी स्वतः जाऊन माझ्या हाताने एसी काढलेत. अशी कुठली गोष्ट झालेली नाहीये. जिथं पण एसी काढलेले आहेत तिथं त्यांचे त्या संदर्भित कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते आणि जर मी काही चुकीची गोष्ट करत असेल तर कायदा त्यांच्यासाठी आहे. असे काही जर समजा मी स्वतः जाऊन एसी काढत असेल हाताने माझ्या तर त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा. असो ते तसं करू शकणार नाही. कदाचित जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा थोडं टेन्शन आलेलं आहे. मी त्यांना एवढं सांगितलं की आपली वेतन श्रेणी जर S30 नसेल तर तुम्हालाही एसी काढावे लागतील असं ठणकावून त्यांना सांगितलेलं. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही सामान्य प्रशासनाचं GR आहे ते आम्हाला लागू होतं का नाही होत वगैरे वगैरे. मी मंत्रालयात बोलतो. मग मी त्यांना शेवटी एवढाच प्रश्न केला, जर तुम्हाला लागू होत नसेल तर तसं एक आम्हाला पत्र द्या. ऍडिशनल कलेक्टर, RDC, पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय, क्लर्क निहाय, नायब तहसीलदार निहाय ज्यांची वेतन श्रेणी S30 नाहीच आहे, त्याच्यापेक्षा कमीच आहे, अशा सगळ्या ठिकाणी यांनी एसी लावलेले आहेत आणि एसी काढण्याची यांची मानसिकता नाहीये. एखादं जर सामान्य माणसाचा एखादा जर कागद कमी असेल तर हे पूर्ण नियम दाखवतात त्याला की ह्या नियमानं तुमचं काम होत नाही आणि हे म्हणजे नियम बाह्य एसीत कसं काय बसू शकतात. त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच कायदेशीर बाबी सगळ्या तपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात म्हणजे वेतन श्रेणी नियमबाह्य एसी, वेतन श्रेणी S30च्या खालील नियमबाह्य एसी बसवणाऱ्याच्या कॅबिनच्या विरोधात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात लवकरच लोकशाही पद्धतीनं आंदोलन छेडेल. ह्याची दखल सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी घ्यावी. उडवाउडवीची उत्तरं आम्हाला देऊ नये एवढी हात जोडून विनंती.